बीडच्या मस्साजोगमध्ये सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीमध्ये स्वरूपानंद देशमुख विजयी. अश्विनी देशमुख यांचा पराभव. स्वरूपानंद देशमुख 92 मतांनी विजयी. विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपच्या 5 उमेदवारांची यादी जाहीर. सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे आणि प्रमोद जठार यांना संधी, तर पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांना उमेदवारी. विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस उद्या उमेदवारी अर्ज भरणार. आज संध्याकाळपर्यंत उमेदवाराचं नाव घोषित करणार. सुनील तटकरेंची माहिती. विधान परिषदेच्या उमेदवारीबाबत शिंदेंनी दिलेल्या ऑफर संदर्भात आज बच्चू कडू यांची पत्रकार परिषद. कडू काय भूमिका घेणार याकडे लक्ष. भाईंदरपाडा प्रकरणी विहंग ग्रुपकडून आमदार नरेंद्र मेहतांना नोटीस. बदनामी न थांबवल्यास फौजदारी कारवाईचा नोटीसीतून इशारा. नाफेडचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा. 2 लाख टन कांदा खरेदीचं नाफेडचं उद्दिष्ट. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात खरेदी सुरू होणार. भोंदू खरातची 7व्या गुन्ह्यातील पोलीस कोठडी संपली. दुपारी खरातला व्हीसीद्वारे पुन्हा कोर्टात हजर करणार, तर गुंगीकारक औषधाचं गूढ अद्याप कायम. नाशिक कंपनी धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपींची पोलीस कोठडी संपली. आरोपींना आज कोर्टामध्ये हजर करणार. दानिश शेखच्या मोबाईलमधून धक्कादायक डिजिटल धागेदोरे. नाशिक परतवाड्यानंतर अकोल्यामध्ये कथित धर्मांतर प्रकरण समोर. युवकानं हरियाणातील तरुणीला 5 दिवस घरामध्ये कोंडून ठेवलं. गाझियाबाद पोलिसात तक्रार दाखल.